तर नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो आणि माझ्या मित्रांनो. हा आहे आपला भेंडीचा प्लॉट. जवळपास 10 गुंठ प्लॉट आहे. 10 गुंठ्याचं भेंडीचं रोप आपण टोकलं आहे. तसं दाटच टोकलं आहे आपण, पण तसं मापात आहे. तर तुम्हाला सांगायचा विषय झाला, ह्या भेंडीचा खर्च आत्तापर्यंत आपल्याला 10 गुंठ्याला एक फवारणी 250 रुपयाची. ती पण कीटकनाशक आणि बुरशीनाशक. 250 रुपयाचा एक पंप. एकच पंप लागला आहे आपल्याला आणि एका पंपात भागलं आहे आपलं. त्याला टॉनिक कधी आपण सोडलं नाही. 1400 रुपयाचं बी आणलं होतं. तेवढं 1400 रुपयाचं बी, 250 रुपयाचं फवारणी. म्हणजे बघा 1400 आणि 250 1650 रुपये. 1650 रुपये. आणि आत्ता एखादी टॉनिकची फवारणी घेऊ, ती काय एक 250 ते 500 रुपयाची धरून चाला. म्हणजे आत्तापर्यंत फक्त 2000चा खर्च ह्याला झाला आहे. बियापासून सगळा खर्च. रोटर किंवा सरीचा आपण ह्यात खर्च धरत नाही, कारण की हे आपलं घरचंच आहे. ट्रॅक्टर घरचं असल्यामुळं आपण ह्यात खर्च धरत नाही. पण तरी पण आपण खर्च धरला तरी ह्याला लईत लई 1000 रुपये मशागतीचा खर्च आहे. आणि तसं म्हणलं तर 2600 रुपये आत्तापर्यंत आपला खर्च आहे. आपण ह्यात काही लॉसमध्ये नाही. तर भेंडीचं आपल्याला नियोजन परवडण्यासारखं वाटते. आणि आता तुम्ही सेटिंग बघू शकताय झाडासनी, आहे का. प्रत्येक झाडाला 2-2 भेंड्या आता तोडायला पहिलाच तोडा आहे आपला. आणि प्रत्येक झाडाला 2-2 भेंड्या तोडायसारख्या आल्या त्या. आणि त्या आपण आता उद्या किंवा परवा दिवशी तोडून घेणार आहे. तर अशाच प्रकारे कमी खर्चात जास्त उत्पन्न तुम्हाला जर काढायचं असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. आणि हो, सांगायचं राहिलं, भांगलायला 3 बायका लागल्या होत्या. 3 बायकाचं 300 रुपयानं हजेरी होती. 900 रुपये म्हणजे 1000 रुपये. 3600 रुपयेचा खर्च आपल्याला साधारणतः म्हणजे 3550 रुपये खर्च आहे टोटल आपल्याला ह्या भेंडीला. 3550 रुपये फक्त. आणि मल्चिंग काही हाताळलं नाही. हे ड्रीप आपलं आपण टोमॅटोतलं शिल्लक राहिलेलं ते हाताळले. ड्रीपचा काय अर्धा बंडल लागला असेल आपल्याला, त्याचा काय आपण खर्च धरत नाही आत्ता. पण आत्ता बघा आपला ह्यो खर्च 3500 रुपये धरून चालला. 3500 ते 3600 रुपये आपली मजुरी बी जर धरली तर 4000 रुपये. म्हणजे आपण जे राबलं ही ड्रीप हातरायला, ती आपली मजुरी धरली तर 4000 रुपये आपण असा ह्याचा खर्च आहे आपल्या भेंडीचा. आणि भेंडीला 50 दिवस झाले आपण काहीही खर्च केलेला नाही. आत्ता ह्यो 50वा दिवस होईल आत्ता भेंडीला. त्या भेंडीला आपण काहीही खर्च नाही. त्या मानानं 4000 रुपये म्हणजे काहीही खर्च नाही. खूप कमी खर्च आहे. आपल्याला टोमॅटोला 50 हजाराचा खर्च झाला होता फक्त पहिल्या तोड्यापर्यंत येस्तोवर. टोमॅटोला ती पण किती अर्ध्या एकराला पण कमीच रान होतं आपलं. तसं जर 10 गुंठ्याच्या मानानं जर आपण धरलं, तर 10 गुंठ्याच्या मानानं टोमॅटोला खर्च येतो या 25,000 रुपये. काठी त्यात धरलेली नाही आपण, तार धरलेली नाही, मजुरी धरलेली नाही, फक्त औषध वगैरे त्याचं धरलेलं आहे आपण. त्यात आपण 25,000 रुपये खर्च घातला आणि त्यातनं आपण उत्पन्न किती काढलं आणि ह्यातनं उत्पन्न किती काढलं हे आपण आपल्या भेंडी संपल्यावर आपण तुम्हाला सांगणार आहे. आणि आत्ता भेंडीला तुम्ही बघू शकताय, प्रत्येक भेंडीच्या झाडाला 1 ते 2 भेंड्या तोडायला तयार आहेत. 2 भेंडी हा का, ही एक. आता ही दुसरी 2 दिवसांनी तयार होणार आहे. ही आहे का, तयारच आहे हो. आणि ह्याच्यावर जरा आता फवारणी उद्याच्याला घेतलीच पाहिजे आपल्याला. नागाळीची थ्रिप्स दिसतोय, जरा हिरवा किडा दिसतोय, तर तिची आपण फवारणी घेणार आहे. त्याचा काय एक 5000 खर्च, काय 500 रुपये खर्च. टॉनिकची एखादी फवारणी 500 रुपये खर्च. संपला विषय. तुम्हाला काहीही खर्च नाही भेंडीत. 10 गुंठ्याला जर मला 5000 रुपये खर्च लागत असेल, अर्ध्या एकराला 10,000 रुपये खर्च, 10 एकराचा काय एकराचा 20,000 रुपये खर्च. म्हणजे जिथे टोमॅटोला आपल्याला 10 गुंठ्याला खर्च होणार आहे, तो एकराला ह्या भेंडीला खर्च लागतो आहे. आपण आता भर देणार आहे अशाच भाज्यांकडे आणि असाच आपण ह्याच गोष्टींकडे लक्ष देणार आहे. तर बघूया आपण भेंडी, गवारी असल्या गोष्टींकडं जरा वेळेस आपण कल जास्त वाढवणार आहे. कारण की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न असा आपल्याला आता अंदाज थोडासा लागायला लागला आहे. आणि ते कशामुळं होते ते पण आपण त्याच्यावर अभ्यास करणार आहे. आणि तो अभ्यास जर तुम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आपल्या चॅनलला, जेणेकरून जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे आपलं व्हिडिओ पोचतील. आणि अजून पण सांगतो तुम्हाला, अजूनही काहीही खत सोडलं नाही. जर खत सोडलं असतं तर भेंडी आत्ता कमरेला लागली असती. अजून काहीही आपण खत सोडलेलं नाही. खताला जर आपण जोर दिला, अजून 5,000चा जर खर्च करतो आहे आपण, म्हणजे खताला नुसता 50 दिवसात 5,000चा खर्च होत नाही. पण जास्तीत जास्त 2,000चा खर्च केला. 19 सोडलं, 24 सोडलं,
किंवा 24-24 नुसतं हाताने टाकले, 19-19 सोडले, युरिया टाकला, विषय संपला. ह्याला काही जास्त खर्च लागणार नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो आहे, हा असा आपला आता ही राहणार आहे, म्हणजे उद्देश राहणार आहे की ह्या भाज्यांचा अभ्यास करून आपण ह्या भाज्यांकडे वळणार आहे. आणि भेंडी हे आपलं जरा आपल्याला कल असा वाटतो की ह्याच्याकडे जास्त वळावा. तर व्हिडिओ आपले पूर्णपणे बघत जावा. तुम्हाला कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायची टॅक्ट आपण सांगणार आहे. कमीच खर्च 19-19 तुम्हाला लई महाग पडत नाही. 19-19 तुम्हाला घेईल अशा किमतीमध्ये भेटते. पुन्हा 0050 भेटते, 45-50 भेटते. ती तुम्ही सोडू शकता. एखादा पुडा आणला 100-500 रुपयाचा सोडून टाकला, विषय संपला. एक पुडासुद्धा लागत नाही. अर्धा पुडा म्हणजे 10 गुंठ्याला काहीच नाही. अर्ध्या पुड्याचं तुम्ही डोस केले, संपला विषय. विषय संपला ना. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला कनेक्टेड राहा, सपोर्ट ठेवा. आणि आता इथून पुढे आपण देणारी भर कोणत्या गोष्टींवरती आपण तुम्हाला दररोज व्हिडिओमध्ये सांगूच. आणि आपल्या व्हिडिओ आवडले असतील तर आपल्याला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट ठेवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपण ह्याला फवारणी घेतो आहे, काय करतो आहे ते आपण तुम्हाला सांगूच. आणि धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या 100 दिवसाचं चॅलेंज चाललं आहे. 100 दिवसाच्या दिवशी 100 फॉलोअर्स तरी काय 100 सबस्क्रायबर तरी होऊ दे आपले. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल.